माझ्यासोबत कोणी भांडण केलं का, कोणी मला ओरडलं का मी एवढं का रडते, असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. तसं काहीही नाही झालेलं. आज ना मी खूप जास्त कांदे कापले होते, त्यामुळे माझ्या डोळ्याला पाणी येत होतं. आज आमच्याकडे कांद्याची चटणी, रस, पोळी असं काही बनणार होतं. उन्हाळा म्हणलं ना, रस तर बनतोच आमच्याकडं, हमखास जास्तच बनतो. त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी किंवा मग बेसन बनवलं जातं. आज कांद्याची चटणी बनवायची होती आणि मम्मीनं तूप बनवायला घेतलं होतं. खूप जास्त ऊन होतं, उन्हातच स्वयंपाक बनवत होतो, त्यामुळे मला आईस्क्रीम खाऊन मग स्वयंपाक बनवावा. मामानं भाचीला चालायला शिकवत होता. हाताला पकडून चालत होती ती, पण थोडं थोडं न धरता पण चालत होती. आत्ता चालायला लागली आणि चालू लागली होती. किती परेशानी होती काय माहिती. आणि मामानं झोका बांधायला घेत होता. मामा झोका बांधते म्हणून त्यापेक्षा जास्त पिल्लू एवढी खुश झाली ना, माझ्यासाठी झोका बांधते. तिच्यासाठी कोणी काय केलं ना, ती खूपच जास्त खुश होते. मग काय, एवढी हॅपी पाहून आम्ही सगळे खुश झालो. मग इव्हिनिंगच्या टाईमला पिल्लूला बाहेर नेलं. अशी काही ह्या दोघींच्या गप्पा वगैरे चालू होत्या. असा होता आमचा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग, नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.